नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे मी माझ्या मुलाकडे स्वीडनमध्ये लिंकोपिंग या छोट्याशा शहरामध्ये आहे. आज बऱ्याच दिवसांनी स्वच्छ सूर्यप्रकाश पडलाय. एवढे दिवस पाऊस होता, वातावरण ढगाळ, थंडी असायची, टेम्परेचर साधारणपणाने 3-4 वगैरे असायचं बाहेर, त्यामुळे बाहेर काही पडत नव्हतो. आज मुलग्याबरोबर पहिल्यांदा कसं फिरावं बसमधून हे शिकण्यासाठी बाहेर पडलोय. चला मंडळी, हे ना गुलाबाचं झाड आहे बघा. म्हणजे इथे आपला उन्हाळा समरमध्ये असा ताटवा तयार झाला होता गुलाबांचा. पण आता आम्ही ह्या ज्या सीझनला आलोय तर तिथे या झाडाला ना अशी वेगळ्या प्रकारची फळं लागली आहेत. ही बघा, तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. आपण कधी भारतामध्ये अशी गुलाबाच्या झाडाला फळं आलेली बघितली नाहीत. ही बघा, एक वेगळ्याच प्रकारची फळं आहेत आणि ही गुलाबाच्या झाडाला लागली आहेत बरं का. हे मला जरा इकडचं वेगळंच हे छान वाटलं. पहिल्यांदाच पाहिलं मी गुलाबाच्या झाडाला अशी फळं येतात. ही आमची सुनबाई आहे माझ्या बरोबर, मधुरा, ती पण माझ्या बरोबर चालत येते. हो, आणि ना एक इकडचं सरप्राईज असं, हे बघा आता हे ना पूर्ण निष्पर्ण झालेलं आहे झाड आणि ही फळं आहेत ह्याला. पण ही दिसतायत बघा सेम चेरी सारखी, पण ही चेरी नाही आहेत, पण दिसतायत सेम अगदी चेरी सारखीच दिसतात एकदम. हे बघा, खूप झाडांना लागली आहेत. हे बघा, इथे पण भरलंय. आणि आता अजून एक मस्त छानपैकी पर्यावरणातलं हे म्हणजे बघा, ओळखलत का मंडळी? बघा, सफरचंदाचं झाड आहे मस्तपैकी आणि केवढी लगडली आहेत. या सीझनला सुद्धा सफरचंद बघा केवढी लगडली आहेत याला, आहे की नाही? मज्जा येते बघायला. हे बघा मंडळी, केवढी सफरचंद आहेत झाडाला, छान अगदी. आणि हे बघा पक्ष्यांचं काम पाहिलं. हे बघा खाली, ही बघा इथे, हे बघा काय केलंय पक्ष्यांनी. हे पाहिलं, हे पक्ष्यांचं काम आहे सगळं. एवढी सफरचंद आहेत मस्त लागलेली, सुंदर, बघायलाच भारी वाटतंय मंडळी. तर आम्ही आता फिरायला निघालोय बाहेर. तर झिमझिम पाऊस पडतोय, खूप जोरात नाहीये आणि थंडी तर मस्तच आहे. आणि ही बघा, ही सगळी जी लाईन आहे ना, ही बघा इकडची घरं आणि ही सगळी जी लाईन आहे झाडांची सुकलेली आहे, ही सगळी चेरीची झाडं आहेत मंडळी. ही बघा, आम्ही आता ह्याच दिशेने वॉकिंग करत चाललोय. ही बघा, सगळी निष्पर्ण झालेली आहेत, एकही पान नाहीये झाडाला. आणि एक पाऊस असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं हे बघा झाडाला ना, आपण ह्याला म्हणतो बांडगुळ लागल्यासारखी होतात ना, तशी वनस्पती आली आहे बघा झाडाच्या खोडावरती. हे बघा, तर अशी वनस्पती आहे खोडावरती आलेली आणि बाकी सगळी झाडं ही चेरीची निष्पर्ण झालेली आहेत. ही बघा पूर्ण लाईन तशीच आहे. त्यानंतर इकडचं एक छानसं तुम्हाला घर दाखवते, टुमदार. हे बघा, हे किती मस्त घर आहे ना, एकदम छान आहे, छोटंसं आणि सुंदर. आणि हा फक्त चालायचा रस्ता. आम्ही आता रोज इथे चालायला येतोय, 1 तास तरी चालून जातो. ह्या चालण्याच्या रस्त्यावरती फक्त सायकल येते, बाकी इथे कोणीही येत नाही. चालणारे आणि सायकल स्वार, बस ह्या 2च गोष्टी. हे बघा
समोरून आता ते बघा सायकलिंग करत आता येत आहेत. ते बघा, हे बघा, फक्त सायकल घेऊन या रोडनी आणि चालणारे बस, एवढ्यांनाच परमिशन आहे. आणि बाकी ही नॉर्मल झाडं सुद्धा आता अशी लाल कलरची पानं झाली आहेत, पानगळ लागलेली आहे आता इथे. हे बघा, हे पण किती छान आहे घर, मस्त एकदम. मंडळी, रात्रीचे वाजलेत 9. थंडगार वारा सुटलेला आहे. जास्त नाही आहे टेम्परेचर, फक्त 8 आहे. आमच्या गॅलरीतून दिसणारा रात्रीचं लिंचोपिंग आहे. तुम्हाला हे दाखवायला मी इथे हा कॅमेरा आणलेला नाहीये, तर हा चंद्र दाखवायला आणलेला आहे. मगाचपर्यंत क्लिअर दिसत होता, आता ढगाळ दिसतोय. आज एकादशी आहे, त्याची कला आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिसत नाहीये. इथलं वैशिष्ट्य एक आहे की आपण आपल्या खंडामध्ये म्हणजे भरतखंडामध्ये आपण जेव्हा चंद्र पाहतो तेव्हा तो चंद्र हा आपल्याला आडवा दिसतो, त्याच्या कला आडव्या दिसतात. इथे या उभ्या कला आहेत. म्हणजे परवा अष्टमीचा चंद्र उभा कापल्यासारखा दिसत होता 2 भागात. आपल्याकडे कसा आडवा किंवा तिरका दिसतो, इथे उभा दिसतोय. असो, हे आहे रात्रीचं लिंचोपिंग, स्वीडन. या गवतावरनं आम्ही चाललोय. आम्ही शॉर्टकट घेतलाय. खरं तर असं लांबवरून फिरून तिथे बघा ती बस जाते, तिथून असं फिरून असं इकडे यायला पाहिजे होतं, पण आम्ही यामधून शॉर्टकट मारलेला आहे. त्रिकोणमितीमध्ये कसा कर्ण जातो तसा. हे पुढे उत्साही पर्यटक, हो नीता, हे उत्साही पर्यटक आहेत. आम्ही फिरून आता आमच्या मुलाच्या घराकडे निघालेलो आहोत. लॅम्बोहन सेंट्रम असंच काहीतरी नाव आहे या जागेचं. आणि आम्ही आता लॅम्बोहोव, ते बघा लॅम्बोहोव सी असं लिहिलेलं आहे, दाखवतो तुम्हाला. समोरच्या बिल्डिंगमध्ये 6व्या मजल्यावरती आम्हाला जायचं आहे. इथे थंड वातावरण असल्या कारणामुळे लोक भराभर चालतात. आम्हाला काही शक्य होत नाहीये, कारण मला स्वतःला आधी रेंगाळत चालायची सवय आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2-2.5 किलोचे हे बूट आहेत. अंगावरचं जॅकेट फिकेट धरून साधारण तरी 5-1 किलोचा माल आहे. त्यामुळे हे बघा, हे ते लॅम्बोहोव सेंट्रल. हे आमच्या मुलाचं अपार्टमेंट आहे. हे 6व्या मजल्यावरची जी खोली दिसते बंद खिडकीची, ती आमच्या मुलाची आहे. रस्ता क्रॉस करतोय. हे इथे समोर औषधांचं दुकान आहे. रस्त्यावरती फारशी रहदारी नाही. सकाळचे 12 वाजलेत. आपल्या मुंबईच्या तुलनेमध्ये म्हणजे हे सगळं तुरळक आहे. आता बघा, इथून आतमध्ये जाण्यासाठी देखील सेन्सर द्यायला लागतो, त्याशिवाय हा दरवाजा उघडत नाही. त्या मुलाने उघडलाय, आता हा बंद झाला की बाहेरून उघडणार नाही.
आता या लिफ्टने आम्ही हे बघा घराला सुद्धा बाहेरून सेन्सर आहे त्याने उघडला जातोय. इकडे बघा बाई, कुठपर्यंत फिरून आलात? आम्ही आज सेंट्रम बघून आलो, जरा रेल्वे स्टेशन पर्यंत वगैरे जाऊन आलो. तर मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. इकडे बघा हो बाई, तुम्हाला आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद म्हणा. धन्यवाद.